अजून माणिक सिंग पाटील सुद्धा होते त्या दिवशी सुद्धा, पण आज त्यांना काही अडचण आली नाही तर ते आग्रहानं येणार होते. सगळ्यांचं प्रेम या परिवारावर आहे, नुसत्या तुमच्या कॉलनीचंच आहे असं नाही, सगळ्यांचं आमच्या पुऱ्या वारकऱ्यांचंही प्रेम आहे. पण विशेष करून सर्वात सिंहाचा वाटा उचलणारे श्री हरिभक्त परायण गणेश भाऊ खोले. विठ्ठल गाव इथं आमचं गाव नाही का? नाही, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. दुसऱ्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात आम्ही देवाच्या गावाला जाऊ, आमच्या गावाला जाऊ, आपल्या गावाला जाऊ. आम्ही जातो आपल्या गावा. बरं का, आपलं गाव आहे बरं सगळ्याचं, नुसतं साहेबाचंच नाही, कारण इथं राहता येत नाही. एक श्लोक आठवला मला. भगवान म्हणतात आ ब्राह्मण भून लोका पुनर्वृत्ती अर्जुना मामू पेत्य तू कोणत्याही पुनर्जन्मन विद्धत. भगवान सांगतात अर्जुना, इथं जो जन्माला आला त्याला इथून जावं लागणार. इथं जे जे निर्माण झालं ते सगळं संपणार. वृक्ष असो, सृष्टी असो, काही असो, इथं कुणालाही राहता येत नाही, जावं लागते. मग तुम्ही आपण कुठले आहे? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. संतांचे मार्ग. आम्ही कुठले आहे? आम्ही वैकुंठवासी. बरं, जे वैकुंठाला गेले ते ना आपल्याला काल बी लावला नाही किंवा वैकुंठ आणि तुम्ही ना आपण अजून पाहिलंच नाही वैकुंठ. मी विचार करतोय, इतके वर्ष झाले परमार्थ करतो, कसं काय असेल वैकुंठ. पण एका दिवशी आम्हाला कळालं वैकुंठ. म्हटलं बापरे, एकदम जोयच सापडलं. वैकुंठ, वैकुंठला की इथून जावं लागणार. आता तो आपला प्रारब्ध आहे, त्याच्या अगोदरही जावं लागते. ते आपलं संचित आहे. भोगतो न घडे संचिता वाचूनही. ते संचित आपलं पूर्वजन्मीच. तुम्ही म्हणाल जीवनभर आम्ही पुण्य केलं तरी अंतकाळी आमची अव्यवस्था झाली, आम्हाला खूप त्रास झाला. काय कारण आहे? पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तारी. संतांचा दाखला आहे. पूर्वजन्माचं जे असेल ते या जन्मात आपल्याला फेडावं लागते. मायबाप, या जन्मात जरी आपल्या हातून पाप झालं नाही तरी ते भोगावं लागते. भगवान परमात्मा सांगतात अर्जुना, ते भोगावंच लागणार. इथं भोगल्याशिवाय जाता येणार नाही. विठ्ठल मनोनी मनी मानू नये खेद गोविंद वेळ. त्याचा खेद करायचा नाही, कारण हे नाशिवंत देह जाणार सकळ. हा देहच नाशिवंत आहे, याचा नाश होणारच आहे. बाकीच्या सगळ्या प्राण्याचे, पशुपक्ष्याचे, बाकीच्या सगळ्या जीवाच्या देहाचं काहीतरी होते, पण या मनुष्य प्राण्याच्या देहाचं काहीच होत नाही, काहीच करता येत नाही. आपण पाहत नाही का, पशु पक्षी, गुर्र ढोर, वाघ, सिंह याचं चांबड सुद्धा वाया जात नाही म्हणतात.
आपल्या चांबड्याला कोणी पुसत नाही. त्याच्या सगळ्यापेक्षा आपला नंबर शेवट आहे. आपल्या प्रेताला आपल्या या सुंदर देहाला जाळावंच लागते. नाशिवंत देहाले पवित्र करण्यासाठी तुळशीची माळ घालावी लागते. तुळशीच्या काड्या बुरशाखाली ठेवाव्या लागतात आणि नामानं हा देह पवित्र होतो. कोण म्हणते अंतकाळी भजन करूनच नेता आलं पाहिजे देहाले. माऊली रोज सांगते, जीवाले उपदेश करतात ज्ञानोबराय. हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय अन पवित्रची होय दैसा. काय पावर आहे भगवंताच्या नामानं हा अपवित्र देह पवित्र होतो. म्हणून कीर्तन आहे. हे गाव आपलं नाही, या गावात आपलं कुणीच नाही, याचं उत्तर जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरण. आम्ही जातो आमोच्या गावा, आम्ही जातो आमोच्या गावा, आम्ही जातो आमोच्या गावा, आम्ही जातो आमोच्या गावा. आमोचा राम राम घ्यावा, आमोचा राम राम गावा. हे आमोचे वावा, तुमचे आमोचे आमोचा राम राम घ्यावा, आमोचा राम राम घ्यावा. तुमचे आमोचे तुमचे आमोचे. आम्ही जातो आपुल्या गावा, आमोचा राम राम राम. बर का, 2 वेळा सांगलं राम राम. हरिपाठात बी 2 वेळा सांगलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. 2 वेळा सांगण्यात अधिक महत्व आहे. आलेल्या अतिथीले या जेवण करा, या जेवण करा, पुन्हा पुन्हा या 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 या. त्याच्यात खूप आदर आहे, खूप प्रेम आहे. म्हणून आज आम्ही जातो आपुल्या गावा. या गावात आमचं कुणी नाही का, आई नाही का? म्हटले नाही. नामदेव महाराजांनी खुडून टाकलं. म्हटले आई नसीन तर आमच्याकडे बाई नाही का? संत म्हणता आईले जमलं नाही, बाईले जमीन का? म्हणून देह गृहाची कामिनी ती तव राहिली भुवनी. मी तो जडत असे स्मशानी अग्नी सवे. बाई सुद्धा नापास झाल्या त्याच्यात.
देहगृहाची कामिनी ती तव राहिली भुवनी, मी तो जडत असे स्मशानी अग्नी सवे एकला. आयुष्यभर साथ दिली हो त्यांनी, पण अंतकाळी कुठे आहे? त्या घरीच आहे. मी तो जडत असे स्मशानी. की केस देता रडत